गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सार्वजनिक शिव महोत्सव समितीचे संस्थापक स्वर्गीय हरिभाऊ मारुती भापकर शेठ यांनी शिरवळमध्ये सन 1969 ते 70 साली सगळ्यात पहिली शिवजयंती सुरू करण्यात आली आणि शिवछत्रपतींचा पराक्रमी इतिहास घराघरात पोहोचवण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले। आज जवळपास या कार्यास 55 वर्षे पूर्ण होत आहे आणि त्यांच्या या शिवकार्याला प्रचंड मोठे स्वरूप प्राप्त झाले। शिवजयंती ते शिव महोत्सव पर्यंतचा हा प्रवास खूपच रोमांचक आणि ऐतिहासिक झालाय। स्वर्गीय हरिभाऊ भापकर शेठ यांनी मुंबईवरून शिरवळला आल्यानंतर या शिवजयंती कार्याची सुरुवात केली। त्यावेळी अगदी 1 रुपयापासून वर्गणी गोळा केली जात होती। जमा झालेल्या वर्गणीचा व खर्चाचा सर्व हिशोब एका कागदावर व्यवस्थित लिहून तो शिवाजी चौकात त्यांच्या सायकल दुकानाबाहेर लावला जायचा। त्यावेळी दुकानाबाहेरील मोकळ्या जागेत टेबलावर शिवछत्रपतींचा पुतळा ठेवून पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा व्हायची। त्याच ठिकाणी मांडव टाकला जायचा व सकाळी 10 वाजता बैलगाडीतून शिवछत्रपतींच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण शिरवळ गावामधून काढली जायची। याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुसऱ्या दिवशी भजन कीर्तनाचा कार्यक्रम साजरा व्हायचा। येथे शिवजयंती साजरी केली जाऊ लागली, म्हणूनच या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव त्या काळात पडले। पुढे जाऊन शिवजयंतीच्या तारखांवरून वाद निर्माण होऊ लागले, म्हणून या कार्यास शिवजयंतीऐवजी शिवजन्मोत्सव असे म्हणून नाव देण्यात आले। सार्वजनिक शिव महोत्सव समितीच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम दरवर्षी राबवले जातात। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाची प्रेरणा घेऊन ऑक्सीबागची निर्मिती करण्यात आली व नियमितपणे या बागेची देखरेख देखील केली जाते। दरवर्षी गरजवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार लावला जातो। शिव महोत्सवाच्या माध्यमातून जखमी पीडित अपघातग्रस्त गरजूंना मदत करण्यासाठी ध्रुव अँब्युलन्सची सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे। तसेच विविध सामाजिक धार्मिक कार्यातही समितीचा मोलाचा सहभाग असतो। त्याचप्रमाणे लहान मुले व युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ओवी प्रभा नृत्य अकॅडमी यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात। त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही विविध खेळाडूंना सहकार्य केले जाते। विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात। शिवजयंती व शिवराज्याभिषेक साजरा करताना सोलापूर ते शिरवळ मार्गे जाणाऱ्या शिवभक्तांची भोजन व निवासाची सोय दरवर्षी केली जाते। कोरोनाचा काळ सर्वांनी खूप जवळून पाहिला, त्या काळात शिवजन्मोत्सव अन्नछत्र या माध्यमातून गरजू लोकांना अन्नाची सोय 3 महिने करत होते। त्याचप्रमाणे कोणी गरीब व्यक्ती निधन पावली किंवा त्यांच्या मागे कोणीही नसेल किंवा आर्थिक परिस्थिती नसेल तर स्मशानभूमी येथे त्याचे सर्व अंतिम संस्कार सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून सर्वजण करत असतात। अशा अनेक कार्यात शिवजन्मोत्सव समितीचे मोलाचे योगदान असते। स्वर्गीय हरिभाऊ भापकर शेठ यांनी शिकवलेल्या सर्व शिवकार्याचा आदर्श घेऊनच आम्ही हे कार्यक्रम राबवित आहोत। सार्वजनिक शिव महोत्सव म्हणजे शिरवळकरांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे। हत्ती घोडे उंट सरदार मावळे श्री कलाकार लाईटची भव्य रोषणाई फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी ढोल लेझिम यांसारखी विविध पारंपरिक खेळ यामुळे तर मिरवणूक अतिशय भव्य आणि दिव्य दिसते। ही मिरवणूक पाहण्यासाठी खूप दूरहून लोक दरवर्षी न चुकता आवर्जून मोठ्या संख्येने येत असतात। या भव्य दिव्य अशा नेत्रदीपक कार्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे मावळे शुभचिंतक हितचिंतक कळत न कळत विविध मार्गाने मदत करणारे सहकारी देणगीदार वर्गणीदार जाहिरातदार आणि सभासद या सर्वांचा या कार्यात मोलाचा वाटा आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच तर हे कार्य दरवर्षी अधिकाधिक विस्तारत आहे। यापुढे ही वाटचालीतही आपणा सर्वांचे असेच सहकार्य लाभो हीच अपेक्षा राहील असे मत एस मराठी न्यूजच्या प्रतिनिधींसमोर बोलताना सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे शिरवळ कार्याध्यक्ष श्री आदेश हरिभाऊ भापकर यांनी व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सगळ्यांना शिरवळच्या निमित्तापासून नमस्कार। 55 वर्ष हरिभाऊ भापकर शेठने लावलेले हे शिवमहोत्सवाचं रोपटं आज त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी आणि तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी एवढं मोठं केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे। आज सुभान मंगल किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले शिरवळ मोठा ऐतिहासिक वारसा आहे तुमच्या या गावाला। आज जरी महाराष्ट्रात एका शिस्तबद्ध MIDC साठी शिरवळ प्रसिद्ध असलं, 400-500 कंपन्या गुन्ह्या गोविंदाने इथे राहत आहेत। हिंदू मुस्लिम बांधव अत्यंत गुन्ह्या गोविंदाने इथे राहत आहेत। एकमेकांच्या सणांचा उत्सवांचा मान ते एकमेकांना देत आहेत
ही कौतुकास्पद गोष्ट आहे. संपूर्ण देशामध्ये तुमच्या या एकीचं कौतुक झालंच पाहिजे, याला तोड नाही. म्हणून आज मला शबीरबाईंनी विचारल्यानंतर मी सुलतानला आणि शबीरबाईंना एका मिनिटात म्हटलं मी त्या यात्रेला येतोय, कारण माझ्या बरोबर तो काम करतो. सुलतान माझ्या नवीन जो सिनेमा आहे, माझ्या सगळ्याच सिनेमाला मुळशी पॅटर्न पासून तो माझ्या बरोबर काम करतोय. तर आपला तालुका, आपलं गाव, ह्या प्रत्येकाची काहीतरी ओळख असते. आज 55 वर्ष सुरू असलेला तुमचा हा शिवमहोत्सव ही आता फक्त शिरवळची नाही, तर या संपूर्ण आजूबाजूच्या तालुक्यांची ओळख आहे. कारण शिवाजी महाराजांचा महोत्सव असा गुण्या गोविंदांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम बांधवांनी साजरा करणं, देवीच्या छबिन्याचा मान त्यांना देणं, त्यांच्या दर्ग्याचा मान तिथला खजिनदार आपला हिंदू बांधव करणं, हे संपूर्ण देशामध्ये या गोष्टीचं कौतुक झालंच पाहिजे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांगुडे, शिरवळ. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.